सर. वेलकम सर. आवाज येतोय? येस सर, येस सर, प्रॉपर ओके. थँक्यू थँक्यू. जबरदस्त असं मला या प्रोफेशनल टीम इंडिया मंचावरती अर्णब सरांनी इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मी अर्णब सरांचे खूप खूप आभारी आहे. तसेच आज 1.5 वर्ष होत आलेले आहेत. आपली जी ही झूम मीटिंग चालू झालेली आणि त्याच्यासाठी सातत्यपूर्व त्या झूम सेशन आपल्यापर्यंत उपलब्ध करून दिले असे ग्रेट लीडर श्याम इंगळे सर, त्यांचंही खूप खूप आभार आहे, धन्यवाद देतो. आणि तसेच तुम्ही सातत्यपूर्व या झूम मीटिंगला तुम्ही स्वतः उपस्थित राहता आणि तुमची टीम स्वतः त्या ठिकाणी झूम मीटिंगला हजर राहते, त्याबद्दल तुमचंही सर्वांचं खूप खूप अभिनंदन. माझी ओळख करून दिली, भीमराव पाटील, मी पुण्यावरून हा बिझनेस बिल्ड करतोय आणि ह्या बिझनेसमध्ये 2 वर्ष झालं मी ह्या बिझनेसमध्ये आलेलो आहे आणि चांगल्या पद्धतीने ह्या बिझनेसमध्ये अचिव्हमेंट केलेली आहे. मी एकट्यानेच नाही तर आपल्या टीममध्ये बऱ्याचशा लोकांनी चांगल्या पद्धतीने अर्निंग केलेलं आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा जगाच्या आगळा वेगळा हा प्रोजेक्ट आहे. कमी वेळामध्ये जास्त पैसे कसं कमवता येतील, तर हे ह्या प्रोजेक्टमधून आपल्याला शिकायचंय आणि समजून घ्यायचंय. तर हा आपला प्रोजेक्ट काय आहे, तर मेटावेल हा प्रोजेक्ट आहे. ह्या प्रोजेक्टची सुरुवात झाली 29 जून 2022 पासून. तर पूर्वी ह्याचं नाव मेटाफोर्स होतं, त्याच्यानंतर हॉलिवर्स झालं आणि आता मेटावेलमध्ये आपण काम करत आहे. कारण 29 जून 2000 पासून ते आजपर्यंत म्हणजे 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आज 4थ्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहे. आणि ह्या 3 वर्षाच्या जर्नीमध्ये ह्या प्रोजेक्टमध्ये 22 लाख पेक्षा जास्त कम्युनिटी जमा झालेली आहे आणि ह्या 22 लाख लोकांपैकी 1 लाख पेक्षा जास्त लोक ह्या प्रोजेक्टमधून करोडपती झालेले आहेत. असा हा जबरदस्त असा हा प्रोजेक्ट आहे. ही कुठली स्कीम नाही, ही कुठली MLM कंपनी नाही, काही दिवस चालल आणि बंद पडल. तर हा जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट जोपर्यंत इंटरनेट आहे आणि लोक आहेत तोपर्यंत हा प्रोजेक्ट चालणार आहे. कारण आपल्याला ह्या स्लाइड मधून समजेल की हा प्रोजेक्ट बंद का पडणार नाही किंवा जास्त दिवस कसा चालू शकतो, तर ही स्लाइड मध्ये आपल्याला पूर्णपणे समजेल आणि त्याच्यातून आपल्याला पूर्णपणे आपण स्वतः तर पैसे कमवायचेतच, परंतु आपल्याबरोबर जे काही लोक आहेत त्यांनाही भरपूर पैसा कमवून देणं गरजेचं आहे. कारण ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला पैसा नाही तर आपल्याबरोबर जे येणार आहेत त्यांना पैसे कमवून देणं खूप गरजेचं आहे. हा 29 जून 2022 पासून हा रशियातून हा आपला प्रोजेक्ट चालू झालेला आहे आणि त्याचे जे क्रिएटर आहेत मिस्टर लाडो अकोटनेको सर, कारण त्यांना मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये त्यांनी 13 ते 14 वर्ष सिनियर डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून त्यांनी 13 ते 14 वर्ष काम केलेलं आहे. त्यांना सॉफ्टवेअरचं जबरदस्त असं अनुभव आहे आणि हे व्यक्ती इतकी हुशार आहे, जगात जे सॉफ्टवेअरमध्ये 10 लोक टॉप 10 आहेत त्याच्यामध्ये मिस्टर लाडू सरांचा नंबर येतो. एवढ्या जबरदस्त अशा व्यक्तीबरोबर आपण काम करत आहे. आता स्लाइड वरती दाखवलेलं आहे सेंट्रलाइज आणि डिसेंट्रलाइज. तर हे आजपर्यंत जे आपण सर्वांनी जे काम केलं ते सेंट्रलाइज सिस्टम मध्ये काम केलं आणि सेंट्रलाइज सिस्टम मध्ये काम केल्यामुळं आपल्याला आपल्या पद्धतीने पैसा पाहिजे त्या पद्धतीने पैसा मिळाला नाही आणि आपली स्वप्न आजपर्यंत स्वप्नही स्वप्नच राहिली. आपली स्वप्न कधीही पूर्ण झालेली नाहीत. कारण या ठिकाणी सेंट्रलाइज मध्ये काय होतं की एक कंपनी असते, त्या कंपनीचं MD CMD असतो
त्याच्यानंतर ऑफिस असतं, त्यांचे काही प्रोडक्ट असतात, त्याच्यानंतर त्यांचं ॲडमिन असतं आणि त्याचं क्लोजिंग असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं बँक अकाउंट असतं. आपण आपल्या टीममध्ये जेवढा बिझनेस दिला त्याच्यातले किती टक्के आपल्याला द्यायचं हे डिपेंड ऑन त्यांच्यामध्ये ते ठरवतात. आणि मग त्याच्यामुळे 10%, 15%, 20%, 25% एवढंच जास्तीत जास्त डिस्ट्रीब्युशन होतं आणि त्याच्यामुळं आजपर्यंत आपण जेवढा पैसा कमवायला पाहिजे होता तेवढा पैसा कमवला नाही आणि आपली स्वप्न पूर्ण झालेली नाहीत. मग आता जी ह्या दुसऱ्या बाजूला आहे की सेंट्रलाइज सिस्टम. आता डिसेंट्रलाइज सिस्टम. तर डिसेंट्रलाइज सिस्टम काय आहे की इथं कशावरती चालते तर ही इकोसिस्टम वरती चालते. ह्या ठिकाणी कुठली कंपनी नाही तर हा एक प्रोजेक्ट आहे. ह्या ठिकाणी नो एमडी, नो सीएमडी. त्याच्यानंतर इथं कुठलाही प्रॉडक्ट नाही. ह्या ठिकाणी ऑफिस नाही. ह्या ठिकाणी कुठलंही आपल्याला प्रोडक्ट कुठलंही कोणाच्या घरी घेऊन जायचं नाही. त्याच्यानंतर इथं ॲडमिन नाही आणि क्लोजिंग पण नाही. क्लोजिंग नाही म्हणजे तुम्ही ज्या वेळेस जॉईनिंग करता त्यावेळेस तुम्हाला त्या मायक्रो सेकंदमध्ये तुमच्या ह्याला पेमेंट लगेच येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या प्रोजेक्टला बँक अकाउंट नाही. जर हा प्रोजेक्ट तुमच्याकडून ₹1 घेत नाही तर तुम्हाला ₹1 देईल का? तर एकही रुपया आपल्याला देत नाही. कारण ह्या ठिकाणी आपलं ह्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे हे डिस्ट्रीब्युशन 100% डिस्ट्रीब्युशन आहे. हा आपल्याला कम्युनिटी बेस्ड प्रोजेक्ट आहे. आता पुढल्या स्लाइडमध्ये आपण बघून घेऊ की कोणत्या पद्धतीने आपल्याला जास्ती पैसे मिळू शकतात. तर बघा, व्हॉट इज युअर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काय आहे? आता ब्लॉकचेन एखादा कुठलाही प्रोजेक्ट त्याच्यावरती डिप्लॉय झाला तर ती कुठल्याही प्रकारे त्याला एडिट करता येत नाही, डिलीट करता येत नाही, चेंज करता येत नाही, बंद करता येत नाही. तर हे असंख्य सॉफ्टवेअरचा संच असतो आणि त्याला हॅश पद्धतीने ऍड केलं असतं आणि एखादा व्यक्ती त्याला हॅकर जर त्याचा पासवर्ड चेंज करायला गेला तर त्याच्या दुसऱ्याचा पासवर्ड ऑटोमॅटिक चेंज होतो. त्यामुळं तिथं कुठल्याही प्रकारचं हॅकिंगचा प्रकार होत नाही किंवा एडिटचा प्रकार होत नाही किंवा डिलीटचा प्रकार होत नाही. आता हे कुठं कुठं वापर केलं किंवा ह्याचा आविष्कार कधी झाला तर 1991 साली ह्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा आविष्कार झाला. आणि आपल्याला माहिती कधी झालं की ज्या वेळेस 2009 साली बिटकॉइन आला त्यावेळेस आपल्याला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काय आहे हे समजलं. कारण हा बिटकॉइन हा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती होता आणि बऱ्याचशा देशांनी त्याला बॅन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी कुणालाही बॅन करता आला नाही किंवा तिथं एडिट करता आला नाही किंवा तिथं डिलीट करता आला नाही. मग ही अजून कुठं कुठं वापरलं जातं तर आपलं इंडियन गव्हर्नमेंट, रेल्वे असेल, पोलीस स्टेशन असेल, दवाखाने असतील, अशा बऱ्याचशा ठिकाणी याचा वापर करत आहे. आणि 2030 पर्यंत 100% सगळीकडं हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती सगळं आपले प्रोजेक्ट येणार आहे. तर त्याच्यामुळं ही जी सिस्टम आहे ही कधीही बंद पडणार नाही किंवा डिलीट होणार नाही किंवा कोणालाही चेंज करता येणार नाही. आता आपण जे काम करणार आहे आणि काम करत असताना आपल्याला जे इन्कम येणार आहे ते रुपयामध्ये येणार नाही, इंडियन करन्सीमध्ये येणार नाही, तर ते डॉलर स्वरूपामध्ये येणार आहे. कारण हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट नसता इंडियापुरता नाही तर टोटली हा 200 देशामध्ये चालतो आणि 200 देशामध्ये चालत असल्यामुळं जे आपल्याला अर्निंग होणार आहे, जे इन्कम येणार आहे हे डॉलर स्वरूपामध्ये येणार आहे आणि त्या डॉलर स्वरूपामध्ये आपल्याला डॉलर घेण्यासाठी हे बँक अकाउंटला वगैरे जमा होत नाहीत. तर आपल्याला डिसेंट्रलाइज वॅलेट सुद्धा असणं गरजेचं आहे. कारण ह्या ठिकाणी आपल्याला दाखवलं डिसेंट्रलाइज वॅलेट, टोकन पॉकेट आहे, ट्रस्ट वॉलेट आहे आणि मेटामास्क आहे. ह्या 3 पैकी तुम्ही कुठलंही एक घेऊ शकता. कारण एवढीच आहेत का तर खूप आहेत. त्याच्यापैकी आपल्याला हे चांगले आहेत, सेफ आणि सिक्युअर आहेत म्हणून आपल्याला हे 3 सजेस्ट केलेले आहेत. त्याच्यातला कुठलाही आपण प्ले स्टोअरवरती जाऊन आपण डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर हे जे ओपन करत असताना ज्यावेळी जी 12 की येतात तर त्या 12 की सगळ्यात महत्त्वाचं आपण जपून ठेवणं गरजेचं आहे. ते पेननी त्याचा फोटो न काढता आपण
एका चांगल्या डायरीवरती किंवा एका पेजवरती चांगल्या स्वच्छ अक्षरात स्पेलिंग मिस्टेक न करता हे 12 की लिहून घ्यायच्या आणि त्याला त्याचं लॅमिनेशन करायचं, 2-3 कॉप्या काढायच्या, त्याचं लॅमिनेशन करायचं आणि जे आपले महत्वाचे घरात कागदपत्र आहेत त्या ठिकाणी ठेवायचे आणि घरातल्या व्यक्तीला सांगणं महत्वाचं आहे. कारण ते तुम्हाला एकट्याला माहीत असून उपयोग नाही. कारण आपल्या पश्चात आपल्या फ्युचर पुढच्या फॅमिलीला सुद्धा त्याचा वापर यावा. कारण ही खूप मोठी ॲसेट आहे. कारण ज्यावेळेस 2009 साली बिटकॉइन आला होता, बऱ्याचशा लोकांनी बिटकॉइन ₹5-6 मध्ये घेतला. 1000, 2000, 4000, 10000, 20000, 1-1 लाख घेतले. परंतु ह्या 12 की बऱ्याचशा लोकांकडे नसल्यामुळं आज त्या कॉइनचा त्यांना एकही रुपया घेता येत नाही. तर ह्याचा उपयोग कुठं होऊ शकतो? आपला मोबाईल हरवला किंवा आपला मोबाईल फुटला किंवा आपला मोबाईल चोरीला गेला, तर त्यावेळेस आपण ज्यावेळेस नवीन मोबाईल घेईल त्याच्यामध्ये तुम्ही ट्रस्ट वॉलेट, टोकन पॉकेट किंवा तुम्ही जे पहिलं वॅलेट डाउनलोड केले ते वॅलेट डाउनलोड करून त्या ठिकाणी ह्या 12 की टाकल्या की तुमचा बिझनेस जसा आहे तसा किंवा आणि तुमचे कॉइन काय आहे ते तसं त्या पद्धतीने तुम्हाला रिटर्न मिळू शकतात. अशा पद्धतीने ह्या वॅलेटचा वापर करायचा. नेक्स्ट सर. त्या ठिकाणी बघा मेटावेल बंद न पडण्याची कारणं. कारण मी मगाशी सांगितलं की हा कुठलं कंपनी नाही किंवा काय नाही, तर ही कधीही बंद पडणार नाहीत ह्याचे कारण आहेत. तर बघा मगाशी सांगितल्या पद्धतीने आपलं डिस्ट्रीब्युशन किती आहे 100%. हे 100% डिस्ट्रीब्युशन आपल्याच कम्युनिटीमध्ये वाटलं जातं. म्हणजे तुमच्या टीममध्ये जेवढा बिझनेस होईल त्याच्यातले 100% डिस्ट्रीब्युशन हे तुमच्याच टीममध्ये होतं. कारण इथं कुठल्याही कंपनीला ह्याला कुठल्याला आपण देत नाही 100% डिस्ट्रीब्युशन. त्याच्यानंतर ब्लॉकचेन डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट आहे. मी मगाशी सांगितल्या पद्धतीने हा ब्लॉकचेन वरती आहे आणि डिसेंट्रलाइज हा प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर इथं नो ROI सिस्टम. आजपर्यंतचे जे बरेचसे आपल्याला सांगतात की इथं याचे पैसे एवढे गेले, त्याचे पैसे गेले. कारण त्या ठिकाणी बँक अकाउंट असतं आणि त्या ठिकाणी 1 लाखाचे 2 लाख, 2 लाखाचे 3 लाख किंवा तुम्हाला डेली पैसे देतो. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्या ह्या प्रोजेक्टमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं कोणालाही आमिष दाखवत नाही. 1 लाखाचे 2 लाख करून देतो. कारण इथं आपल्याकडं बँक अकाउंटच नाही. त्याच्यानंतर प्रोजेक्ट चालला तरच क्रिएटरला पैसे मिळतील. आणि त्याच्यानंतर हा आपला बिझनेस करण्यासाठी आपल्याकडं अँड्रॉइड फोन असणं गरजेचं आहे. आज 90% लोकांकडं आज अँड्रॉइड फोन आहेत. आज आपण प्रत्येकजण झूम मीटिंग सुद्धा अँड्रॉइड फोन असल्यामुळेच आपण ऐकतो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ट्रस्ट वॉलेट, टोकन पॉकेट, मेटामास्क ह्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं बऱ्याचशा बंद पडू शकत नाही. बघा आपल्याला काम काय करायचंय आणि आपण कोणत्या पद्धतीने ह्याच्यातून अर्निंग करू शकतो, कमवू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला 12 स्लॉट दिलेले आहेत, 12 लेवल दिलेले आहेत किंवा तुम्ही या ठिकाणी 12 गाळे म्हणू शकता, 12 दुकान म्हणू शकता. जे तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी नाव देऊ शकता. तर ह्या ठिकाणी प्रत्येक लेवलची किंवा प्रत्येक स्लॉटची किंमत वेगवेगळी आहे. जे पहिला स्लॉट आहे तो $10 आहे, दुसरा आहे $18, तिसरा आहे $32, चौथा आहे $58. अशा पद्धतीने टोटल प्रत्येक स्लॉटची किंमत वेगवेगळी आहे. टोटली 12व्या स्लॉटची किंमत बघितलं तर टोटली 12व्याचे बघितलं तर $6426 आहे. अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या प्रकारचे स्लॉटच्या किमती आहेत किंवा लेवलच्या किमती आहेत. तर आपण ह्याच्यातून कसं अर्निंग करणार आहे तर ते आपल्याला पुढल्या स्लाइडमध्ये आपल्याला समजून जाईल. तर ह्या ठिकाणी बघा नेक्स्ट सर. पुढची जी स्लाइड आहे ह्या ठिकाणी आपल्याला 12 स्लॉटच्या किमती दिलेल्या आहेत आणि 12 जर तुम्हाला समज नसेल त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता आणि तुम्हाला टोटली ह्याच्या किमती समज येतात पॉइंटमध्ये सुद्धा. आणि आपल्याला जो इन्कम येणार आहे तर बघा पहिलंच घर आपण किती सांगितलं $10 आहे आणि $10 आता डॉलर म्हणलं की आपल्याला लगेच नवीन लोक असतील त्याला समजणार नाही, पण जुने आहेत त्यांना समजेल की डॉलर काय आहे, डाय काय आहे. तर इथं एका डॉलरची किंमत आहे
90 ते 92 रुपये, जास्तीत जास्त 94 रुपयापर्यंत त्याची किंमत असते. असं $10 किती झाले? आज 94 रुपयाने दिले तर 940 रुपये झाले. आणि त्याच्या आपल्याला जे ब्लॉकचेन वरती असल्यामुळे त्याची फी देण्यासाठी त्याला मॅटिक लागते. ती मॅटिक त्याचं 100 रुपये किंमत असते एका मॅटिकची. तर असं करून 1040 मध्ये हा आपला बिझनेस चालू करू शकतो. परंतु आपल्याला जे इन्कम येत असताना त्यातला 10% हे रॉयल्टी पूल मध्ये जातं. तर प्रत्येक स्लॉटमध्ये जे ज्या घरामध्ये आपल्याला येणार आहे त्या प्रत्येक ह्याच्यातलं 10% आपलं रॉयल्टी पूलमध्ये ते, आणि जसं आपल्याला पेन्शन स्वरूपामध्ये त्याचं आपल्याला मिळणार आहे. म्हणजे 90% आपल्याला इस्टर्न मिळतात आणि 10% आपल्याला पेन्शन स्वरूपामध्ये फ्युचरमध्ये मिळणार आहे. तर कशा पद्धतीने मिळणार आहेत आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघून घेऊ. ह्या ठिकाणी बघा आपल्याला 12 स्लॉट दाखवलेले आहेत. आता ह्या 12 स्लॉट मधले 2 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. तर इथं 8 जे स्लॉट दिसतात त्या ठिकाणी 6 घर आहेत म्हणून त्याला S6 असं नाव दिलेलं आहे. आणि जे 4 स्लॉट दिसतात त्या ठिकाणी 3 घरं दिसतात म्हणून त्याला S3 म्हटलंय. तर ह्या मध्ये इन्कम आपल्याला कसा येतो ते आपण बघून घेऊ. तर बघा आपण $10 पहिल्या घराचंच आपण उदाहरण घेऊ. तर त्या ठिकाणी आपण $10 भरले आणि आपलं जॉईनिंग केलं आणि आपण ए व्यक्तीचं जॉईनिंग केलं आणि बी व्यक्तीला 2 मित्रांना आपण हा बिझनेस सांगितला. तर आपल्याला लगेच पैसे मिळणार नाही, कारण त्या ठिकाणी काय केलंय, लाल कलर दिलेला आहे. लाल कलर म्हणजे काय की ते आपल्याला पैसे मिळत नाहीत. हे प्रत्येकासाठी तेच उदाहरण आहे, माझ्यासाठी आहे, इंग्रज सरांसाठी ते आहे, किंवा उद्या नवीन कोण व्यक्ती येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा ह्याच पद्धतीने दाखवलेलं आहे. तर बघा ह्या ए आणि बी व्यक्तीचा आपल्याला पैसे मिळणार नाहीत, परंतु ए व्यक्तीने त्यांनी 2 व्यक्ती आणल्या तर त्या ठिकाणी हिरवा कलर दिला, त्या दोन्हीचे पैसे मिळतील. बी व्यक्तीने परत 2 व्यक्ती आणली, त्या व्यक्तीच्यातला एक व्यक्तीचा आपल्याला पैसे मिळतील. म्हणजे या ठिकाणी 3 व्यक्तीचे पैसे आपल्याला मिळतील आणि 3 व्यक्तीचे पैसे अपलाईनला मिळतील. तर आपण सुद्धा कधीतरी अपलाईन होणार आहे, कारण लगेच आपल्याला सुद्धा इन्स्टंट पैसे यायला सुरुवात होती. अशा पद्धतीने पहिल्या घराचा जर हिशोब केला तर तुम्हाला $9 $9 $9 त्या ठिकाणी आपण भरले किती, 1040 रुपये आणि आपल्याला किती मिळाले, 9 $27 आपला इन्कम झाला. जर इंडियन करन्सी मध्ये बघितलं तर 2535 रुपये 38 रुपये आपल्याला ह्या पहिल्या घरातून इन्कम मिळतो. अशा कितीही तुम्ही दिवसातून कितीही सायकल फिरवू शकता. अशा पद्धतीने आपल्याला ह्या 8 स्लॉट मध्ये S6 मध्ये ह्याच पद्धतीने मेकॅनिझम चालू शकतं. ज्या ज्या किमतीचं आपला स्लॉट आहे त्या त्या किमतीमध्ये आपल्याला 3चे पैसे मिळतात आणि 3चे पैसे आपल्याला जातात. आणि दुसरं जे आहे S6 ते S3, तर S3 मध्ये ह्याच्या विरुद्ध आहे. तर S3 मध्ये तुमचा पहिला व्यक्ती आला तर त्या ठिकाणी 100% पैसे मिळतात. दुसरा व्यक्ती आला 100% पैसे आपल्याला मिळतात आणि तिसरा व्यक्ती आला की त्या ठिकाणी रिसायकल होतं आणि घर रिकाम होऊन परत आपल्याला पैसे देण्यासाठी हे घर रिकाम होतं. ह्याच पद्धतीने जबरदस्त असं हे मेकॅनिझम आहे. आणि ह्या मेकॅनिझम मधून बघा आज 3 वर्षात 1 लाखापेक्षा जास्त लोक करोडपती झालेले आहेत. आणि मी सुद्धा ह्याच कन्सेप्ट मध्ये 2 वर्ष झालं काम करतोय आणि 2 वर्ष काम करत असताना ह्याच मेकॅनिझम मध्ये काम करून 2 वर्षात 1 कोटीपेक्षा जास्त माझा इन्कम झालेला आहे. किती वेळा तुम्हाला सायकल फिरवायची तितक्या वेळा तुम्ही सायकल फिरू शकता, कारण माझं पहिलं घर जवळपास 350 वेळा फिरलेलं आहे. तर प्रत्येकाचं सुद्धा किती वेळा जितक्या वेळा फिरला असेल तेवढी सायकल ज्यादा फिरवा. जेवढी तुम्ही डायरेक्ट ह्या कन्सेप्ट प्रोजेक्ट मध्ये तुम्ही जेवढी स्वतःची डायरेक्ट लोक लावचाल तेवढे जास्तीत जास्त अर्निंग होऊ शकतं. कारण हा जबरदस्त असा मेकॅनिझम आहे. ह्याच्यातून एवढं पैसे कमवू शकतो की आज माझ्या टीम मध्ये बरेचसे लोक एका दिवसाला इन्कम
एक एक लाख, 2-2 लाख, 3-3 लाख, 4-4 लाख, 5-5 लाख, मी तर एका दिवसाचा 7 लाख रुपयापर्यंत माझा हायेस्ट इन्कम आहे. इंगळे सरांचं सुद्धा 6 लाखाच्या आसपास इन्कम आहे. असे बरेचसे लोक आहेत की याच्यामध्ये दिवसाला 1-1 लाख रुपये सुद्धा कमवू शकतो. तर एवढं जबरदस्त असं मेकॅनिझम आहे. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितल्या पद्धतीचं हा जगाच्या आगळा वेगळा हा प्रोजेक्ट आहे. आणि म्हणून हा प्रत्येकाने हा प्रोजेक्ट सिरियस काम करणं गरजेचं आहे. जबरदस्त असं हा मेकॅनिझम बनवलेला आहे. प्रत्येकाने याच्यामध्ये सिरियस होऊन काम करा. आता ह्याच्यामध्ये जर समजलं नसेल तर ह्या स्लाइडवरती आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने समजू शकतं. आता वाय म्हणजे आपण स्वतः समजू. आणि आपण एक व्यक्ती आणला आणि दुसरा व्यक्ती आणला तर ह्या दोन्हीचे पैसे आपल्याला मिळणार नाहीत, कारण या ठिकाणी कलर कुठला दिलेला आहे, लाल कलर दिलेला आहे. आता एक व्यक्तीने पहिल्या व्यक्तीने 3 आणि 4 नंबरचा व्यक्ती आणला तर त्या दोघांचे पैसे आपल्याला मिळणार आहेत. आणि दुसऱ्या व्यक्तीने 5 आणि 6 व्यक्ती आणला त्या 5व्या व्यक्तीचं आपल्याला पैसे मिळणार आहेत. आणि 6व्या व्यक्तीचं पैसे रिसायकल होणार आणि ते पुन्हा आपल्याला पैसे कमवून देण्यासाठी आपल्याला ते घर रिकाम होणार. म्हणजे 2x4 मॅट्रिक हा कन्सेप्ट आहे. आपण जेवढी ज्यादा डायरेक्ट टाकसाल तेवढा जास्तीत जास्त आपण पैसा कमवू शकतो. या ठिकाणी 9-27 आपल्याला डॉलर मिळालेले आहेत. आणि 9-27 डॉलर मधनं म्हणजे ज्याची इंडियन करन्सीमध्ये जर केलं तर 2538 रुपये आपल्याला अर्निंग होतं पर सायकल. ह्या पद्धतीने हे मेकॅनिझम आपलं काम करतं आणि जबरदस्त ह्या प्रोजेक्टमधून आपण पैसा कमवू शकतो. आपल्याला ह्या बिझनेस करत असताना बरीचशी लोक काय करायचं विचारतात आणि बरीचशी लोक चुका पण भरपूर करतात. कारण जोपर्यंत आपल्याला हा कन्सेप्ट समजत नाही तोपर्यंत आपण लोकांना सांगायचा नाही. कारण जे तुमचे सिनियर आहेत त्या व्यक्तीला तुम्ही बोलवून घेऊन तुम्ही तुमची जी लिस्ट आहे त्याच्यावरती काम करून घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात सोपं, जर तुम्हाला तुमची लोक ह्या झूम मीटिंगला जास्त बसली तर त्यांना जास्त सांगण्याचा संबंध येणार नाही. त्यांना सांगायचं एक नवीन असा एक प्रोजेक्ट आलेला आहे आणि ह्या प्रोजेक्ट मधून आपण जबरदस्त तुम्ही मिळून आपण पैसा भरपूर कमवू शकतो. आपल्याकडं नसता हा एकच प्रोजेक्ट मध्ये एवढा पैसा आलेला आहे तर इथून पुढं आपले जवळपास 22 प्रोजेक्ट येणार आहेत. आणि ह्या 22 प्रोजेक्ट मधून आपल्याला किती पैसा येणार आहे बघा. एका प्रोजेक्ट मधून जवळपास 1 लाखापेक्षा जास्त लोक करोडपती झालेले. मी सुद्धा एक कोटीपेक्षा जास्त पैसे अर्निंग कमवलेत. इंगळे सर असतील, इंगळे सरांनी सुद्धा 71 लाखापेक्षा जास्त पैसे कमवलेत. बरीचशी लोक असे पैसे भरपूर कमवलेले. तर मग 22 प्रोजेक्ट आल्यानंतर आपण किती पैसा ह्या प्रोजेक्ट मधून कमवू शकतो हे बघा, विचार करा. तर त्याच्यासाठी प्रत्येकाने ह्या झूम मीटिंगचा फायदा घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता जो दुसरा आपला जो प्रोजेक्ट चालू आहे की CS कॉइन, ह्या कॉइन मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने अर्निंग होऊ शकतं. तुम्ही अर्निंग कमवू शकतो. कारण CS कॉइन हा जसं आपल्याकडून बिटकॉइन हातातून गेलेला आहे, त्याच्यानंतर सोलोना हातातून गेलेला आहे, इथेरियम हातातून गेलेला आहे. एक ही संधी आपल्या पुढे चांगली आली आहे. करोडपतीचा शिक्का लावून घेण्यासाठी आपण CS कॉइन वरती सुद्धा चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता. करोडपती लवकरात लवकर होऊ शकता. कारण ज्या वेळेस आपला हा CS कॉइन लॉन्च झाला होता त्यावेळेस त्याचा जो रेट होता तो 0.25 सेंटला होता. आणि तो जर इंडियन करन्सी मध्ये जर बघितला तर तो 22 ते 23 रुपयाच्या आसपास त्याचा रेट होता. परंतु आज जर विचार केला तर त्याचा आजचा रेट आहे $3 पेक्षा जास्त आहे. $3.25 आसपास आहे. मध्यंतर तो $10 पण गेलता, $12 पण गेलता आणि $20 हा टच होऊन आलेला आहे. आणि आत्ताचे जे आपले नवीन जे 22 प्रोजेक्ट येतात ह्या 22 प्रोजेक्ट मध्ये आपल्याला CS कॉइनच लागणार आहे. त्याच्यामुळं या CS कॉइनचा रेट एवढा जबरदस्त वाढणार आहे. तर त्याच्यासाठी
आपल्याकडं CS कॉईन असणं गरजेचं आहे. आणि ज्यांच्याकडं CS कॉईन नसतील त्यांनी लवकरात लवकर आपले CS कॉईन परचेस करावं. आणि ते जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही तुमची टीम डेव्हलप करून किंवा टीम चांगल्या पद्धतीने वर्किंग करून तुम्ही CS कॉईन सुद्धा ह्या प्रोजेक्टमधून अर्न करू शकता. कारण आपल्याला एक करोडपतीचा शिक्का लावून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी प्रत्येकाने ह्या प्रोजेक्टमध्ये जबरदस्त असं काम करा आणि प्रत्येकाला करोडपती होण्याची मी शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. बॅक टू आनफ सर. थँक्यू. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट मेंटर, ग्रेट मार्गदर्शक माननीय श्री भीमराव पाटील सर यांनी जे आपल्याला स्लाइड बाय स्लाइड मार्गदर्शन केले आहे, अतिशय सुंदररित्या त्यांनी समजून सांगितले आहे. समज गए तो पैसा ही पैसा, नहीं समजे तो पहिले जैसा. आशा करतो सर्वांना समजलं असेल. ज्यांना समजलं नसेल त्यांनी आपले सिनियर अपलाईन यांच्याशी कॉन्टॅक्ट करून समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, सरांनी जे कॉईन विषयी सांगितलंय तर ते आज आपला $3-3.25 आसपास कॉईन आहे. तर सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कॉईनच लागणार आहे, तर घेऊन ठेवणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांनी अजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्याकडे नाही त्यांनी अर्निंग करण्याचा प्रयत्न करा, घेऊन ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण येणाऱ्या काळामध्ये तो आपल्याला खूप काही रिटर्न देऊन जाणार आहे. आणि येणारा इन्कम सुद्धा हा आपला कॉईन मध्येच असणार आहे. त्याचा रेट पण काही दिवसातच तुम्हाला समोर दिसेलच. तर पुन्हा एकदा सरांचं खूप खूप धन्यवाद करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, यानंतर आपले ग्रेट अपलाईन माननीय श्याम मेघे सर यांना मी या मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी आपल्याला पुढील मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. थँक्यू सर. वेलकम सर. आज जे पाटील सरांनी स्लाइड बाय स्लाइड प्रत्येक स्लाइडची माहिती दिलेली आहे, तर आशा करतो प्रत्येकाला समजलं असेल. कारण हा डिसेंट्रलाइज आणि सेंट्रलाइज मध्ये बरेचसे लोक कन्फ्यूज आहे. आज जे वॉलेट आपण वापरतोय, टोकन पॉकेट, मेटामास्क किंवा ट्रस्ट वॉलेट, असे वेगवेगळे वॉलेट हे डिसेंट्रलाइज आहे. आता डिसेंट्रलाइज म्हणजे याच्यामध्ये ही जी मेटावेल जी सिस्टीम आहे आणि जे टोकन पॉकेट, ट्रस्ट वॉलेट किंवा मेटामास्क यांचं दूरदूरचा पण संबंध नाही. हे दोघं वेगवेगळे. मेटावेल मधून जे आपलं इन्कम येईल ते ट्रस्ट वॉलेट किंवा टोकन पॉकेटमध्ये येईल. याच्यातनं ₹1 सुद्धा चोरू शकत नाही तुमचं मेटावेल, कारण इकडं आल्यानंतर त्याचा विषय मिटून जातो. जर एखादी ॲप असेल, त्या ॲपमध्ये तुमचं काही इन्कम असेल तर ती सिस्टीम तुमची डायरेक्ट तिथं पैसा थांबवू शकते. ती झाली सेंट्रलाइज सिस्टीम. आज जे सरांनी सांगितलं डिसेंट्रलाइज सिस्टीममध्ये एडिट करता येत नाही किंवा बंद करता येत नाही. ज्याच्यात आपलं इन्कम येतं त्या टोकन पॉकेट किंवा मेटामास्क किंवा ट्रस्ट वॉलेट हे पूर्णपणे 100% डिसेंट्रलाइज आहे. याला कोणीही ऑपरेट करत नाही. ही जी सिस्टीम आहे, याच्या ज्या 12 की आहे, ह्या तुमच्याकडे असल्या की तुम्ही त्याचे मालक. त्यासाठी आपल्याकडं ज्या ज्या लोकांकडं कॉईन असतील, कोणते CS कॉईन असतील, त्यांनी त्या टोकन पॉकेटमध्ये किंवा त्या मोबाईलमध्ये वेगळे कोणतेही कॉईन घेऊ नका. 8 दिवसापूर्वी 28,000 CS कॉईन चोरी गेलेले आहे. कारण जर तुम्ही त्या मोबाईलमध्ये घेतला आणि सेंट्रलाइज वॉलेट जर तुम्ही त्याच्यात ओपन केलं आणि जर काही जर झालं तर त्याला स्वतः आपण जबाबदार राहू. कारण तुमचं सगळं ते हॅक करू शकतात त्याच्यातनं. मोबाईल जर हॅक झाला तर तुमच्या की सुद्धा जाऊ शकतात आणि जे तुम्ही मेहनतीने 100-200 कॉईन जे कमवले छोट्याच्या स्वार्थासाठी ते जाऊ शकतात. त्यासाठी डिसेंट्रलाइज जे वॉलेट आहे आपलं किंवा जो मोबाईलमध्ये जे तुम्ही CS कॉईन घेतलेले
यामध्ये कोणतेही कॉईन किंवा कोणतेही ॲप त्या मोबाईलमध्ये ओपन करू नका. कारण आत्ताच जे सांगितलं मी तुम्हाला 28,000 CS कॉईन गेले म्हणजे जोक नाही. एअर ड्रॉप येईल तुम्हाला कोणत्या एखाद्या सिस्टीमचा फ्री ऑफ कॉस्ट, ते घेऊ नका. किंवा टोकन पॉकेटमध्ये एक प्लसचं सिम्बॉल येतं, तिथं वरती लाल रेषेत येतं ते, तर तिथं सुद्धा क्लिक करायचं नाही. आपल्याकडं फक्त टोकन पॉकेटमध्ये काय पाहिजे, डाय पोल मॅटिक, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही पाहिजे आपल्याला. किंवा CS कॉईन तुमचा. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही जर रिस्क घेतली, ही प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी. जर तुमचे कॉईन जर गेले तर कोणालाही फोन नाही करायचा, शांतपणे बसायचं. कारण ही तुम्ही चूक केलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकच लक्षात घ्या, तुमच्या मोबाईलमध्ये कोणत्याही प्रकारची लिंक ओपन नाही करायची. कोणत्याही प्रकारची दुसरी जी ॲप आहे, जर फ्री येत असेल तर 100% त्याचा काहीतरी स्वार्थ असतो आणि त्या स्वार्थापायी तुमचं नुकसान होऊ शकतं. या शेवट तुमच्यावरती डिपेंड राहील. कारण जर तुम्हाला डिसेंट्रलाइज सिस्टीम जर समजली तर तुम्ही हे असे उद्योगच करू शकत नाही कोणी. तर त्यामुळे प्रत्येकाने हे लक्षात घ्या की आपल्याला डिसेंट्रलाइज सिस्टीममध्ये जर आपण काम करतोय तर त्याचं स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आपल्याला माहिती पाहिजे. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट कुठं व्हेरीफाय होतं हे माहिती पाहिजे आणि त्यानंतरच रिस्क घ्या. पण शक्यतो ज्यांच्याकडे कॉईन आहे त्यांनी रिस्क घेऊ नका. कारण याचा फ्युचरमध्ये 1 ते 1.5 महिन्यामध्ये असा रेट राहील की कुठं इकडे तिकडे बघायची गरज राहणार नाही. तेवढं बोलून माझं मी 2 शब्द संपवतो. बॅक टू होस्ट. अनफ सर. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन माननीय श्री श्याम इंगळे सर यांनी जे मार्गदर्शन केलं, अतिशय सुंदररित्या त्यांनी समजून सांगितले आहे. मित्रांनो, सर्वांच्या वतीनं मी त्यांचा खूप खूप धन्यवाद करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, आज आपला टाइम संपलेला आहे. उद्या आपण याच टायमिंगवर सेम लिंक सेम पासवर्ड पुन्हा भेटणार आहोत नवीन लीडर सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय मेटावेल. गुड नाईट.